डाव्या कालव्याची दुरावस्था, शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. जागोजागी मोठ्या प्रमाणात उखडल्यानं कालवा फुटण्याची शक्यता. हजारो एकर शेतातील शेतपीक अवलंबून असलेल्या पेंच डॅमच्या डाव्या कालव्याची सध्या मोठी दुरावस्था झालेली आहे. कालव्याचे दोन्ही बाजूंचे सिमेंटीकरण जागोजागी उखडून आतील माती दिसून पडत आहे. अशावेळी अशा ठिकाणी कुठेही भले मोठे भगदाड पडून मोठी पातळी असलेल्या कालव्याचं पाणी आजूबाजूच्या शेतात जर शिरलं तर कित्येक एकर शेतीतील शेतपिकांचं अतोनात नुकसान होईल यात शंका नाही. तेव्हा या कालव्याची वेळीच डागडुजी दुरुस्ती करावी असं या कालव्यानजीकच्या शेतकऱ्यांमध्ये बोललं जातं. पेंच डॅम मधून विशेषतः 2 कालवे निघालेले आहेत. एक कोराडी नागपूरकडे गेलेला असून त्याला उजवा कालवा, तर दुसरा जाम कांद्री मोहाडी तथा भंडाराकडे गेलेला असून त्याला डावा कालवा संबोधला गेला आहे. पैकी डावा कालव्याद्वारे येणाऱ्या पाण्यावर हजारो एकर शेतातील शेतपीक अवलंबून आहे. हा धानसदृश्य पट्टा असल्यानं इथं धानपीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येत असते आणि धान पिकाला मोठ्या प्रमाणात पाणी लागत असते. कालव्याच्या दुरुस्ती अभावी काही अडचण निर्माण झाल्यास व कालव्याद्वारे वेळेवर पाणी न मिळाल्यास या कालव्यावर अवलंबून असलेल्या हजारो एकर शेतातील शेतपिकांचं मोठं नुकसान होऊ शकतं. तसेच कालव्याची जागोजागी उखडून दयनीय अवस्था झाल्यानं कुठे भगदाड पडल्यास कित्येक एकरातील शेतपिकांचं मोठं नुकसान होईल यात दुमत नाही. विशेषतः माणापूर पासून पुढे कादरी, मोहाडी तथा भंडारा दिशेनं हा कालवा जास्तच उखडलाय. माणापूर जवळ मोटघरे यांचं शेतालगत तर कालव्याचा काही भागच ढासळलाय. मात्र निद्रावस्थेत असल्यासारखे पाटबंधारे कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना हा ढासळलेला भाग कदाचित दिसला नसावा असंच काहीसं वाटू लागलं. कालवा फुटून शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान घडल्याची घटना घडल्यावरच या अधिकारी कर्मचाऱ्यांची निद्रा उघडेल का असा प्रश्न इथं प्रामुख्याने उपस्थित होतो. एकंदरात कालव्याची सध्याची स्थिती पाहता गेल्या कित्येक वर्षापासून या कालव्याची साधी डागडुजी दुरुस्ती सुद्धा केली नसावी असंच काही दिसून येतं. उपविभागीय अभियंत्यांना पत्रकारांची अलर्जी. याबाबत विचारणा करण्यासाठी नुकत्याच 17 फेब्रुवारीला रामटेक येथील उपविभागीय अभियंता पेंच पाटबंधारे उपविभाग कार्यालय गाठले असता येथील उपविभाग अभियंता भोमले हे हजर नव्हते. तेव्हा त्यांना फोन लावला असता ते नेहमीसारखेच त्यांनी फोन उचलण्याचं औदार्य दाखवलं नाही. तेव्हा येथील कार्यालय कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता ते थोड्या वेळानं येणार असल्याचं कळलंय. अर्धा पाऊण तास वाट बघितल्यानंतर अभियंता भोमले कार्यालयात दाखल झाले. तेव्हा तेथील एका कर्मचाऱ्यानं भोमले यांच्या कक्षात जाऊन पत्रकार भेटीसाठी आले आहेत असं सांगितले. नंतर असे उत्तर ऐकू आले. तेव्हा पत्रकार मंडळी आणि येथील गौड बंगाल कारभार चव्हाट्यावर आणतील या भीतीनं त्यांनी पत्रकारांची भेट टाळली नाही ना असा प्रश्न इथं यावेळी उपस्थित झाला. डागडुजी दुरुस्तीसाठीचा निधी जातो तरी कुठं? कालव्याच्या डागडुजीसाठी दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी असतो हे सर्वश्रुत आहे. त्यातून कालव्याच्या उखडलेल्या भागाची डागडुजी दुरुस्ती करण्यात येत असते. असे असलं तरीही सध्या घडीला या डाव्या कालव्याची स्थिती पाहिली असता गेल्या कित्येक वर्षापासून या कालव्याची साधी डागडुजी दुरुस्ती सुद्धा केलीच नसावी असं दिसून येते. तेव्हा डागडुजी दुरुस्ती करण्यात येणारा निधी जातो तरी कुठं असा सवाल शेतकरी वर्गातून घुमजाव करत आहे. जनता टाइम्स जनता टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे, मुख्य पत्रकार. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.